वेलकम विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या 9वी इंग्लिशच्या या तासिकेमध्ये. टुडे वी आर गोइंग टू कंटिन्यू आवर सेकंड लेसन ऑफ सेकंड युनिट हेलन केलर अँड ॲन सुलिव्हन. In our previous period, we completed activities on page number 36. Now, we are going to start the lesson itself. Now we are on page number 37. Page number 37 वरती आपण आता आहोत. Helen Keller and Anne Sullivan. We are going to start this lesson. Before starting the lesson itself, we will see a line quoted by Helen Keller. What she's saying to us. काय म्हणते हेलन केलर आपल्याशी इथे? नॉलेज इज लव, लाईट अँड व्हिजन. आपल्या आयुष्यामध्ये ज्ञान किती महत्त्वाचं असतं विद्यार्थी मित्रांनो. देर इज व्हेरी इम्पॉर्टन्स टू नॉलेज इन अवर लाईफ. दॅट इज वाय नॉलेज इज कॉल्ड ॲज लव, लाईट अँड व्हिजन. ज्ञान कोणत्याही विषयाचं असो ते आपल्या आयुष्यामध्ये असाधारण महत्त्व ठेवतं आणि म्हणूनच ज्ञानाला लव, लाईट आणि व्हिजन असं हेलन केलरने म्हटलेलं आहे. आणि का म्हटलंय तिने असं? ही हेलन केलर कोण होती ते आपण या लेसनमध्ये बघू. वी विल स्टार्ट. आता इथे ब्रॅकेटमध्ये आपल्याला हेलन केलरची माहिती दिलेली आहे. हू वॉज हेलन केलर? अ ब्रीफ इन्फॉर्मेशन is given in this red bracket. Okay, we will start it. Helen Keller became ill at age of 2 and was left blind and deaf. या हेलेनची सुरुवात कशी झालेली आहे तर when she was 2 years old she got ill and when she recovered from that illness she was left blind and deaf. ही हेलन केलर जेव्हा 2 वर्षांची होती तेव्हा ती आजारी पडली. तिला ताप आला, ती आजारी पडली आणि जेव्हा ती त्या तापातनं बरी झाली, त्या आजारातनं ती बरी झाली तेव्हा तिची दृष्टी गेलेली होती. शी रिमेन ब्लाइंड अँड डीफ. तिची दृष्टी गेली आणि तिची ऐकण्याची शक्ती जी होती ती ऐकण्याची शक्ती पण गेली. ती आंधळी झाली आणि बहिरी झाली. ब्लाइंड म्हणजे आंधळी आणि डीफ म्हणजे बहिरी. फॉर द नेक्स्ट 5 years शी ग्रीव अप इन अ वर्ल्ड ऑफ डार्कनेस अँड एम्प्टीनेस. मग पुढचे 5 वर्ष तिच्यामध्ये कोणतीच प्रगती झाली नाही. ती डार्कनेस आणि एम्प्टीनेस या जगामध्ये ती वाढली. आंधळी होती म्हणून तिचं जग डार्कनेसने भरलेलं होतं, काळोखाने तिचं जग भरलेलं होतं. आणि एम्प्टीनेस अशासाठी की ती बहिरी होती, तिला काय ऐकू येत नव्हतं आणि तिला ऐकू येत नव्हतं म्हणून मग ती बोलायचाही प्रयत्न करत नव्हती. शी वॉज अफ्रेड. आणि अशीच मग ती काहीही न शिकता ती वाढत होती. तिला काही पाहायला मिळत नव्हतं, तिला काही ऐकायला मिळत नव्हतं. ती फक्त खातपीत होती आणि जगत होती. आणि तिच्या फिलिंग कशा होत्या? त्या फिलिंग पुढच्या ओळीमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन केलेलं आहे मित्रांनो. शी वॉज अफ्रेड, अलोन अँड विदाउट एनी अँकर. शी वॉज अफ्रेड, ती घाबरलेली होती. शी वॉज अलोन, ती एकटी होती, तिला सोबत करायला कोणी नव्हतं. शी वॉज अलोन इन द वर्ल्ड ऑफ हर डार्कनेस. तिच्या त्या काळोखाच्या जगामध्ये ती एकटी होती. अँड शी वॉज विदाउट एनी अँकर. अँकर म्हणजे इथे आपण त्याचा अर्थ मदत असा घेऊ, हेल्प असा घेऊ. जहाज असतं ना, जहाज, त्या जहाजाला एका ठिकाणी थांबवण्याचं काम हे अँकर करत असतं. ठीक आहे ना. तसं अँकर, तशी हेल्प या हेलन केलरला मिळालेली नव्हती. शी वॉज विदाउट एनी हेल्प. दिस इज द स्टोरी ऑफ हर मीटिंग विथ द टीचर हू वुड चेंज हर लाईफ. नाउ दिस स्टोरी इज अ ब्युटिफुल description of her ignorance
and the love and light and knowledge given by her teacher to her. Helen Keller is the name of a blind and deaf girl, and Anne Sullivan is the name of her teacher who taught her, who taught her words, who taught her to love. ॲन सुलिव्हन हे तिच्या शिक्षिकेचं नाव होतं आणि या शिक्षिकेने तिला तिच्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंना काहीतरी नाव असतं हे तिला शिकवलं. ही गोष्ट आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. ओके, नाव वी विल स्टार्ट द लेसन. ओके, वी विल सी अवर फर्स्ट पॅराग्राफ. दिस इज अवर फर्स्ट पॅराग्राफ. ओके, वी आर ऑन पेज नंबर 37. The most important day I remember in all my life is the one on which my teacher, Anne Mansfield Sullivan, came to me. Now, in very beginning lines of the lesson, here Helen Keller admits that it was her most important day in her life when her teacher came to meet her. Her teacher came to taught her to love her. तिच्या जीवनातला, हेलन केलर म्हणते की तिच्या जीवनातला सगळ्यात इम्पॉर्टंट डे कोणता होता ते आठवतं तर तो डे म्हणजे तिची जी टीचर होती ॲन मॅन्सफिल्ड सुलिव्हन, ही जेव्हा पहिल्यांदा तिला भेटायला आली ना, तो या हेलन केलरच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस होता. तिच्या फिलिंग्स काय होता तेव्हा? आय एम फिल्ड विथ वंडर when I consider the immeasurable contrast between the two lives which it connects. The entry of Anne Mansfield Sullivan in the life of Helen Keller, this entry connects two lives of Helen Keller. First life, when Helen Keller don't meet her teacher, that life was full of ignorance and without any love. And after that, when Anne Mansfield Sullivan came in life of Helen Keller, at that time she got knowledge. तिला ज्ञानाची अनुभूती झाली. तिच्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना काहीतरी नाव आहे हे तिला सगळ्यात आधी तिच्या या टीचरकडनं शिकायला मिळालं. आणि म्हणून मग हेलन केलर म्हणते की आय एम फिल्ड विथ वंडर वेन आय कन्सिडर द इमेजरेबल कॉन्ट्रास्ट बिटवीन द टू लाईव्स विच इट कनेक्ट्स. इमेजरेबल कॉन्ट्रास्ट, खूप जास्त तफावत होती. जेव्हा ही तिची टीचर मिस ॲन सुलिव्हन तिला भेटायला आली तर त्याच्या आधीचं तिचं आयुष्य आणि तिची टीचर भेटल्यानंतरचं आयुष्य हे खूप मोठ्या तफावतीने भरलेलं होतं. तफावत कशासाठी म्हणते हेलन केलर? तर तिचं आयुष्य अंधाराने भरलेलं होतं. जेव्हा ती 2 वर्षाची होती हेलन केलर तेव्हा ती आजारी झाली आणि त्या आजारातनं ती जेव्हा बरी झाली तेव्हा ती डीफ आणि ब्लाइंड म्हणून पुढची 5 वर्ष जगली. म्हणजे वयाची 7 वर्षाची होईपर्यंत शी वॉज विदाऊट एनी नॉलेज. तिला कोणत्याच गोष्टीचं काहीच ज्ञान नव्हतं. शी वॉज जस्ट लिव्हिंग द लाईफ. ती फक्त जगत होती, खातपीत होती आणि जगत होती. She don't know even the words which she came near her. तिच्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींचे काही शब्दसुद्धा तिला माहिती नव्हते. आणि म्हणून ती म्हणते की तिची टीचर तिच्या आयुष्यात यायच्या अगोदरचं तिचं आयुष्य आणि तिची टीचर तिच्या आयुष्यात आली त्यानंतरचं तिचं आयुष्य हे इमेजरेबल कॉन्ट्रास्टने भरलेलं होतं. अमाप तफावत त्यामध्ये होती. तो दिवस कोणता होता? तिची टीचर जेव्हा तिला भेटायला आली तो दिवस कोणता होता? इट वॉज द 3rd of March 1887. मार्च 1887 मधली ती 3री तारीख होती. 1887 या वर्षामधली मार्च महिन्यातली ती 3 तारीख होती जेव्हा तिची टीचर तिला भेटायला आली. 3 months before I was 7 years. आणि ती 7 वर्षांची व्हायला तेव्हा 3 महिने बाकी होते. अशा वेळी तिची टीचर तिला
भेटायला आली इन द सेन्स तिला ती भेटली आणि तिथून तिने तिला शिकवायला सुरुवात केली. ऑन द आफ्टरनून ऑफ दॅट इव्हेंटफुल डे, कोणत्या दिवसाला इव्हेंटफुल डे म्हटलेलं आहे, तर त्या 1887च्या मार्च महिन्यातली जी 3 तारीख होती, त्या 3 तारखेला तिने इव्हेंटफुल डे म्हटलेलं आहे. तिच्या आयुष्यामधली खूप मोठी घटना घडलेली होती, तिला तिची टीचर त्या दिवशी भेटली, म्हणून मग त्या दिवसाला इव्हेंटफुल डे म्हटलेलं आहे. ऑन दॅट आफ्टरनून ऑफ दॅट इव्हेंटफुल डे आय स्टूड ऑन द पोर्च dumb and expectant. डंब म्हणजे निशब्द, शांत होती, निश्चल होती आणि एक्सपेक्टंट, अपेक्षेने ती उभी होती. कुठं उभी होती? पोर्चमध्ये, घराच्या बाहेर जो व्हरांडा असतो, जी ओसरी असते, त्या ओसरीमध्ये ती उभी होती. शी वॉज डंब अँड एक्सपेक्टंट, शांत होती आणि काहीतरी अपेक्षेने ती उभी होती. आय गेस्ड व्हेगली फ्रॉम माय मदर्स सायन्स. तिची आई तिच्या आजूबाजूला वावरत होती आणि त्यातून तिने एक अंदाज काढलेला होता. आय गेस्ड व्हेगली फ्रॉम माय मदर्स सायन्स अँड फ्रॉम द हरिंग टू अँड फ्रो in the house that something unusual was about to happen. Her mother's signs were unusual. She was to and fro in the house. To and fro. घरामध्ये ती येरझारा मारत होती. या हेलन केलरची आई जी होती ना, ती तिच्या घरामध्ये येरझारा मारत होती आणि त्यावरून या हेलन केलरला वाटत होतं की समथिंग अनयुज्युअल गोइंग टू हॅपन इन हर हाऊस, इन हर लाईफ. अनयुज्युअल, काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं तिच्या घरामध्ये, तिच्या आयुष्यामध्ये घडणार आहे, असं तिच्या आईच्या वागण्यावरून, तिच्या हालचालींवरून तिला जाणवत होतं. तिला दिसत नव्हतं. तिला शी वॉज ब्लाइंड, शी वॉज डीफ. फक्त तिला तिची आई आजूबाजूला तिच्या फिरते, त्या गोष्टी जाणवत होत्या आणि त्यावरून तिला कळत होतं की काहीतरी वेगळं आज घरात घडणार आहे. So I went to the door and waited on the steps. आणि म्हणून मग ही हेलन केलर ही ती दरवाजामध्ये गेली आणि स्टेप्सवरती ती वाट पाहत राहिली की काय घडतंय. The afternoon sun penetrated the mass of honeysuckle that covered the porch and fell on my upturned face. Honeysuckle veil. The afternoon sun penetrated the mass of honeysuckle that covered the porch. त्यांच्या घराच्या पोर्चमध्ये हनीसकल वेल जो होता तो संपूर्ण भिंतीवरती चढलेला होता आणि त्या हनीसकल वेलाच्या आतपर्यंत आफ्टरनून सन जो होता, जो संध्याकाळ होण्याच्या आधीचा जो सूर्यप्रकाश होता ना, त्याचा प्रकाश त्या वेलाच्या आतपर्यंत घुसलेला होता. पेनिट्रेटेड, त्या वेलामध्ये तो प्रकाश पसरलेला होता. अँड फेल ऑन माय अपट्रेन्ड फेस, उजळलेला चेहरा, आणि तो प्रकाश या हेलेनच्या उजळलेल्या चेहऱ्यावर पण पडत होता. माय फिंगर्स लिंगर्ड ऑलमोस्ट अनकॉशियसली on the familiar leaves and blossoms which had just come forth to greet the sweet southern spring. त्या वेलाची जी पानं होती, त्या पानांवरती या हेलेनची बोट जी होती हाताची, ती अनकॉशियसली फिरत होती. अजाणतेपणे त्या पानांवरनं तिचे हात ती बोट त्या पानांना लावत होती. ते जे पानं होते, ते जे फुलं होते त्या वेलाला आलेले, ते काय करत होते? विच हॅड जस्ट कम फोर्थ टू ग्रीट द सदर्न स्प्रिंग. जणू काही स्प्रिंग सीझनचं, वसंत ऋतूचं आगमनाचं स्वागत करण्यासाठी म्हणून ते ब्लूजम्स, ते फुलं उमललेली त्या वेलीवरती उमललेली होती. आय डिड नॉट नो व्हॉट द फ्युचर हेल्ड ऑफ मार्वल और सरप्राईज फॉर मी. मार्वल नवल आणि सरप्राईज म्हणजे आश्चर्य. त्यावेळेला या हेलेनला कळत नव्हतं की तिच्या भविष्यात नेमकं कोणतं आश्चर्य किंवा
कोणती नवीन गोष्ट तिच्यासाठी वाढून ठेवलेली आहे. अँगर अँड बिटरनेस, राग आणि कडवटपणा, अँगर अँड बिटरनेस हॅड प्रेड अपॉन मी कंटिन्युअसली फॉर वीक्स अँड अ डीप लँगर हॅड सक्सिडेड दिस पॅशनेट स्ट्रगल. लँगर म्हणजे थकवा, मानसिक म्हणा किंवा शारीरिक म्हणा, दुर्बलता आलेली असते, थकवा आलेला असतो, त्याला लँगर असं म्हणतात. मागच्या अनेक आठवड्यांपासून ही जी हेलेन होती ही अँगर आणि बिटरनेस अनुभवत होती. तिला खूप राग येत होता, तिच्यामध्ये कडवटपणा हा पसरलेला होता आणि त्याच्यातूनच काय झालेलं होतं, त्याच्या पॅशनेट स्ट्रगल तिच्यामध्ये होतं. तो जो भावनिक उद्रेक तिचा रागाचा, बिटरनेसचा, कडवटपणाचा होत होता, त्यातूनच तिला मानसिक थकवा आलेला होता. लँगर म्हणजे थकवा. आणि अशा वेळी तिच्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी घडणार होतं. हर टीचर वॉज एंटरिंग ॲट दिस टाइम इन हर लाईफ वेन शी वॉज टायर्ड. पुढच्या पॅसेजवरती आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण आता. पेज नंबर 37 वरचा शेवटचा पॅसेज आपण आता बघतो. हॅव यू एव्हर बीन ॲट सी इन अ डेन्स फॉग. इथे हेलेनने आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे की डेन्स फॉग म्हणजे दाट धुकं. जेव्हा समुद्रावर दाट धुकं असतं अशा वेळी तुम्ही समुद्र बघितला आहे का? व्हेन इट सीम्ड ॲज इफ अ टँजिबल, टँजिबल म्हणजे मूर्त, त्याचा शब्दशः अर्थ होतो मूर्त. मूर्त म्हणजे आपण ज्या वस्तूला डोळ्यांनी बघू शकतो किंवा ज्याला आपण हाताने स्पर्श करू शकतो, अशी जी वस्तू असते ना तिला आपण टँजिबल असं म्हणतो. ओके. इट सीम्ड ॲज इफ अ टँजिबल व्हाईट डार्कनेस शट यू इन. जणू काही तो जो व्हाईट डार्कनेस पसरलेला होता, इथे जे धुकं पसरलेलं आहे समुद्रावरती, त्या धुक्याला व्हाईट डार्कनेस म्हटलेलं आहे की जो तुम्हाला तुमच्यामध्ये बंद करून घेतो, समोरचं काही दिसत नाही. आणि अशा वेळी द ग्रेट शिप टेन्स अँड अँक्शस. टेन्स म्हणजे तणावपूर्ण आणि अँक्शस म्हणजे अस्वस्थ. मग अशा वेळी खूप मोठं जहाज हे तणावपूर्ण आहे आणि अँक्शस आहे, अस्वस्थ आहे. ग्रॉप्ड हर वे टुवर्ड्स द शोअर विथ प्लुमेट अँड साऊंडिंग लाईन. ग्रॉप्ड जणू काही ते जहाज अशा वातावरणामुळे चाचपडत चालतंय. कुठे चाचपडत चालतंय? शोअर, किनारा शोधण्यासाठी म्हणून ते चाचपडत पुढे जाण्याचा प्रयत्न करतंय. अँड यू वेटेड विथ बीटिंग हार्ट फॉर समथिंग टू हॅपन. विथ बीटिंग हार्ट आणि धडधडत्या हृदयाने पुढे काय होईल याची जणू ते वाट बघतंय. आय वॉज लाईक दॅट. आणि यावेळी हेलेन केलर तशीच फिलिंग तिच्या मनामध्ये होती, कारण तिला कोणतंच मार्गदर्शन तोपर्यंत नव्हतं. तिला काहीच शिकता येत नव्हतं, कारण तिला बघता येत नव्हतं आणि ऐकू येत नव्हतं. सो शी वॉज अनेबल टू लर्न एनिथिंग अराउंड हर. आणि तिची अवस्था त्या व्हाईट डार्कनेसमध्ये फसलेल्या जहाजासारखी झालेली होती. समुद्रावरच्या धुक्यामध्ये जसं एखादं जहाज भरकटतं, त्याला त्याच्या समोर काय ते दिसत नाही, आणि अशा वेळी जशी अवस्था त्या जहाजाची होते तशीच अवस्था या हेलेन केलरची झालेली होती. आय वॉज लाईक दॅट शिप. तिची अवस्था त्या शिपसारखीच झालेली होती. बिफोर माय एज्युकेशन बिगॅन. एज्युकेशन, शिक्षणाला जोपर्यंत हेलेनची सुरुवात झालेली नव्हती ना, तेव्हा तिची अवस्था समुद्रावर भरकटलेल्या त्या जहाजासारखीच झालेली होती. ओनली आय वॉज विदाउट कंपास ऑर साऊंडिंग लाईन. साऊंडिंग लाईन, जहाज जे असतात त्या जहाजांना समुद्र किनाऱ्यावरती आणण्याचं काम जे आहे करणारे जी साधनं आहेत, कंपास त्याला आपण हुका यंत्र म्हणतो, आणि साऊंडिंग लाईन ओळंब्यांची लाईन असते, ओळंब्यांची एक रेष असते की जे त्यांना मार्ग दाखवायचं काम करतात. तर तशी कोणतंच मार्गदर्शन, तशीच कोणतीच कंपास या हेलेन केलरच्या आयुष्यात नव्हती, आणि म्हणून ती पण अस्वस्थ राहत होती, अस्वस्थ जगत होती. पुढे जाऊ आपण पेज नंबर 38 वरती जाऊ आपण आता. वी आर ऑन पेज नंबर 38 नाव. and had
नो वे ऑफ नोईंग हाऊ नियर द हार्बर वॉज. हार्बर, बंदर, जहाजाचं थांबण्याचं ठिकाण, त्याला हार्बर असं म्हणतात. की जहाज थांबतं तिथे, त्याच्यावर काही माल चढवला जातो किंवा उतरवला जातो, असं जे ठिकाण असतं, विश्रांतीचं जे ठिकाण असतं, ते ठिकाण त्या जहाजाला जसं सापडत नाही ना, तसंच या हेलन केलरला सुद्धा तिच्या आयुष्याचं हार्बर तिला सापडत नव्हतं. नॉलेज तिला मिळत नव्हतं, तिचं एज्युकेशन अजून सुरू झालेलं नव्हतं. लाईट, गिव्ह मी लाईट, मला प्रकाश हवा आहे, असं कोण म्हणत होतं? वॉज द वर्डलेस क्राय, निशब्द आवाज. क्राय म्हणजे टाहू, मराठीमध्ये आपण त्याला टाहू असं म्हणतो, आर्त किंकाळी. मला प्रकाश हवाय अशी आर्त किंकाळी कोण देत होतं? माय सोल, या हेलन केलरचा जो आत्मा होता, त्याला नॉलेज पाहिजे होतं, त्याला शिक्षण हवं होतं, आणि म्हणून तो म्हणत होता की मला लाईट हवाय, मला प्रकाश हवाय, ज्ञानाचा प्रकाश हवाय. अँड द लाईट ऑफ लव शोन ऑन मी इन दॅट व्हेरी आवर. लाईट ऑफ लव, लाईट ऑफ नॉलेज, लाईट ऑफ एज्युकेशन, हे या हेलन केलरला केव्हा मिळालं? वेन हर टीचर एंटर्ड हर लाईफ ऑन 3rd मार्च ऑफ 1887. 1887च्या मार्च महिन्याच्या 3 तारखेला जेव्हा या हेलन केलरची टीचर ॲन मेन्सफिल्ड सुलिव्हन तिच्या आयुष्यात आली, तेव्हा तिला लाईट ऑफ लव, लाईट ऑफ एज्युकेशन आणि लाईट ऑफ नॉलेज या गोष्टी तिला मिळाल्या. आणि तिच्या सोलचा जो वर्डलेस क्राय होता, लाईट, गिव्ह मी लाईट, हा वर्डलेस क्राय तिथं थांबला. पुढे जाऊ आपण आता विद्यार्थी मित्रांनो. आय फेल्ट अप्रोचिंग फूटस्टेप्स. ही जी ॲन सुलिव्हन होती, ती टीचर जी होती, ती आता यांच्या घरामध्ये तिने प्रवेश केलेला होता, आणि तिचे फूटस्टेप्स या हेलेन केलरला ऐकू येत होते. आय स्ट्रेच आउट माय हँड. आणि तेव्हा या हेलेनने तिचे हात पसरवले, तिचे बाहू पसरवले. कशासाठी? ॲज आय सपोज्ड इट वॉज माय मदर. तिला वाटलं की तिची आई आली. तिला माहिती नव्हतं की तिची टीचर तिच्या आयुष्यात आलेली आहे, हे तेव्हा तिला माहिती नव्हतं. तिची आई समोर आलेली आहे असं तिला वाटलं, आणि म्हणून बाहुपाशात जाण्यासाठी म्हणून तिने तिचे हात पसरले. समवन टूक इट, आणि कोणीतरी ते हातात घेतले. अँड आय वॉज कॉट अप अँड हेल्ड क्लोज इन द आर्म्स ऑफ हर हू हॅड कम टू रिव्हील ऑल थिंग्स टू मी. रिव्हील ऑल थिंग्स टू मी, सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी, सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी, काही गोष्टींचा साक्षात्कार करून देण्यासाठी जी तिच्या आयुष्यात आलेली होती, तिने या हेलन केलरचा हात धरलेला होता आणि तिला क्लोज इन द आर्म्स, तिला बाहुपाशात घेतलेलं होतं. अँड मोअर दॅन ऑल थिंग एल्स टू लव मी. आणि हे सगळं ज्ञान देण्यासाठी, शिक्षण देण्यासाठी तर ती आलेलीच होती, पण या ब्लाइंड आणि डीफ अशा हेलन केलरवरती ती प्रेम करण्यासाठी सुद्धा आलेली होती. ओके डिअर स्टुडंट्स, वी विल स्टॉप हिअर. वी विल कंटिन्यू दिस लेसन इन अवर नेक्स्ट पीरियड. एक छोटंसं काम मी त्यासाठी तुम्हाला देतोय की उरलेला आपला जो लेसन आहे पेज नंबर 38 आणि पेज नंबर 39 वरचा, त्याचं लाऊड रीडिंग जे आहे ते तुम्ही घरी करून ठेवायचं आहे. आपण पुढच्या तासाला आपला जो पुढचा लेसन आहे तो कंटिन्यू करू.